मी निघते बरं. झालंय सगळं आवरून. तुम्ही फक्त अथर्वला सांगा की लगेच होमवर्क करून घे. होमवर्क परीक्षा आहेत का? नाही आई, परीक्षा गिरीक्षा काही नाहीये, पण तो चिडचिड करतो ना होमवर्क नाही झालं तर. पोट्ट जाम टेन्शन घेते बरं, मला माहित आहे. बरं निघू मी. हा. चला. आणि हा आई, एक गोपी नावाचा माणूस येणार आहे, एक फाईल घेऊ. तेवढी फाईल त्याच्याकडनं घ्या. तुमचा फोन द्या ना मला, मी त्याचा नंबर सेव्ह करून ठेवते. कोण बरं लक्षात राहील ना माझ्या? नाही आई, तुम्ही एकदम विसरून गेलात तर त्याचा नंबर सेव्ह करून ठेवते. द्या फोन द्या. देते. तो म्हणजे फोन करेल तुम्हाला आधी, त्याचा फोन उचला. हाय, इथेच ठेवला होता ना फोन. कुठे ठेवला बाई? इथं आणला होता मी. मग असेल ना इथेच. थांब इथे कुठे बघतो. नाहीतर आई बाहेर विसरला असाल, पाहते मी. हा बाहेर विसर. अथर्व, आजीचा मोबाईल पुढे पाहिला का रे? हा अथर्व का लपवत आहे बा? का आजी काय दाखव बरं, काय लपवलं? अथर्व दाखव ना. हा काय आजीचा मोबाईल लपवला? आम्ही किती शोधतोय. हे काय गेम खेळत होता? अथर्व, अभ्यास करायचा होता ना तुला? अभ्यास नाही झाला, होमवर्क नाही झाला, आता चिडचिड होते ना तुझी. मग आता गेम खेळतोयस अभ्यासाच्या वेळेला? असं नाही करायचं. आई मी नंतर करेल. नंतर कधी? ते काही नाही, आता अभ्यास करायचा आहे. पण मी हुशार आहे, मला A+ मिळाला. ते मागच्या एक्झाम मध्ये. या एक्झाम मध्ये पुन्हा चांगले मार्क मिळवायचे असतील ना, तर तुला चांगला अभ्यास करायला लागेल, सतत अभ्यास करायला लागेल. कळलं ना? हा. याला ही मोबाईलची सवय कुठून लागली कोणाच ठाऊक. काय नाही ग बाई, इथे तिथे माझा मोबाईल पडलेला राहते का नाही? तू उचलला असेल त्यांना, बाकी काही नाही. आई पण ही सवय वाईटच आहे ना. बरोबर. नाही ते काही नाही. माझ्या आणि आजीच्या परवानगी शिवाय मोबाईलला हात लावायचा नाही, गेम खेळायचा नाही. कळलं ना? हो आई. आई नंबर सेव्ह केलाय बरं, फोन येईल. तू काय का हसून राहिली? इकडे हे घे, तुला पैसे देते. हे घे. 5,000 रुपीज? तुला खर्चासाठी दिले नाहीये. ही लिस्ट आहे किराणा मालाची. सगळा किराणा माल आणायचा या पैशातनं. कळलं ना? काय यार राधिका, आणायला लागेल. आणि मी यायच्या आधी संध्याकाळच्या आत सगळं सामान घरात आलं पाहिजे. आई मी निघते बरं. बर बर. आणि नंबर सेव्ह करून ठेवलेला आहे. अथर्व, अभ्यास करायचा. हा, आजीला त्रास द्यायचा नाही. हा चला येते. आई बाय. बाय. चला चला, खाऊन घेऊया काहीतरी. चला पळा 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 पळा. 1 2 3 पळ. कळलं का तिने का सांगितलं ते? मग जा लवकर. ओके ओके. हा बोल किड्या. हा गुरुसाहेब कुठे आहात? ते हे इथे रस्त्यातच आहे, बोल ना. अरे काय नाही, असाच फोन केला, म्हटलं कुठे आहे? तर कुठे असणार बाबा, तूच लावलंयस ना कामाला, करतोय दिवस रात्र काम. हा ते ठीकच आहे. ते काही नाही, माझ्याकडे फोन आहे, म्हटलं फोन करावा. अपडेट राहावं माणसाने, नाहीतर काय प्रॉब्लेम वाढत जातात, आपल्याला कळतच नाही प्रॉब्लेम वाढले म्हणून. काय ए थांब थांब थांब, काय फालतू बडबड लावली सकाळी सकाळी. अरे डार्लिंग, विशेष काही नाही, सगळं सेट आहे ना, टेन्शन नाही ना काही, एवढंच विचारायचं होतं. कसलं डोमलाचं सेट झालंय. म्हणजे काय झालं आता? अरे काही नाही यार, ही शनाय आल्यापासून काही ना काही प्रॉब्लेम्सच सुरू आहे. एक संपत नाही तर दुसरा, दुसरा संपत नाही तर तिसरा, चालूच आहे सगळं. हा, ते खरंच आहे म्हणा. आता शनाया आली तर प्रॉब्लेम वाढणारच नाही का? कंटाळा आला यार मला. तू कंटाळालाय म्हणू नको. हा सारखं काय आहे, तुला कंटाळा आला तर आपलं काही खरं नाही. ए केड्या, आता तू लेक्चर द्यायला सुरू करू नकोस. एक तर आधीच मला कंटाळा आला. इथे रोज घरी राधिकाचं लेक्चर ऐकतोय, ही शनाया सुनावते काहीतरी, आणि त्याच्यात आता तू पण. तसं नाही. अरे आधी काय होतं माहितीये का, तुझं कसं होतं, एक घरवाली एक बाहेरवाली आहे की नाही. आता बाहेरवाली घरातच आली. मजा झालं विनोद करून. नाही तसं नाही, म्हणजे कुठे आहेस तू? मग काय म्हणतो,
अरे काय परत परत तेच तेच विचारतोय? सांगितलं ना कामाला चाललोय. नाही नाही तेच कामातच रे, म्हणजे त्या ऑनलाईन टॅक्सीवाल्याच्या तिथे काही प्रॉब्लेम नाही ना, काही टेन्शन नाही ना? कामाचं नाही, टेन्शन पगाराचं आहे. का काय झालं? अरे काय सांगू यार, की शनाच्या एवढ्या अपेक्षा आहेत ना की नुसतं विचार केला तरी घाम फुटतो यार मला. ते तर होणारच रे. आता अशी गर्लफ्रेंड आहे म्हटल्यावर पण निभावं तर लागेल ना. हा, खुशाली कळवत राहा. हो, तू काय करतोस? अरे मी किराणा भरतोय, किराणा. काय माहितीये का, आमच्या इथे एक दुकानदार आहे, त्याला मी पटवला, त्याच्याकडनं ना किराणा घेऊन आलो. फुकतात त्या मला सारखं खायला लागतं इथे. ए, त्या मम्माचं नाव नको काढू सर माझ्या समोर, माझा दिवस खराब जातो अख्खा. चल चल, बाय बाय. गुरु सर इथे? अरे यार, रघु काय करतो इथे? गुरु सरांनी आज जाताना कोट घातला होता, येताना तर अरे रघु, तू इथे? बाथरूम लावलं होतं. हा, बाथरूम. तुम्ही? मी बाथरूमला चाललो होतो. पण जाता ते हे कावळा शिकला ना, म्हणून जरा स्वच्छ करायला आलो होतो. अच्छा. आपका पर्स रह गया सर. थँक्यू थँक्यू. सर इथे कशाला जाते? हे कपडे बदलायला? नाही, सरांना काय मी आज ओळखतो का? काहीतरी मामला आहे गड्या. तो कळायला मार्ग नाही. तो गडबड तर आहे गड्या. रेवतीताई, आजकाल तुम्ही बरेच नवीन नवीन विषय हाताळायला लागलात. हो, दैनंदिन जीवनात स्त्रियांना जे काही सफर करावं लागतं ते प्रामुख्याने मांडायचा प्रयत्न करते मी. आज तुम्ही चाइल्ड सायकोलॉजी हा विषय घेतलेला आहे. आजकालच्या मुलांना वेगवेगळ्या प्रकारची व्यसनं लागलेली आहेत, खास करून मोबाईलचं व्यसन. पालक मुलांच्या हातात मोबाईल त्यांनी अपडेट राहावं यासाठी देतात, पण त्या गोष्टीचा गैरवापरच जास्ती होतो. एक्झॅक्टली. आपला पहिला मुद्दा हाच असणार आहे की मुलांवर होणारे मोबाईलचे चांगले परिणाम आणि वाईट परिणाम. एक्सक्यूज मी. रेवती, हा, एक मिनिट. हा, आलेच. अरे सुबोध, तू काय करतोयस इथे? अरे तू डबा विसरलीस म्हणून मी द्यायला आलो. थँक्यू. मॅडम, हे कोण? हे माझे मिस्टर सुबोध गुप्ते. नमस्कार. नमस्कार नमस्कार. हे पण ह्याच फील्ड मध्ये काम करतात का? नाही नाही, रेवती मॅडम या फील्ड मध्ये आहे ना, म्हणून विचारलं. मी घरीच असतो. घरीच म्हणजे? म्हणजे मी आय एम अ हाऊस हजबंड. हाऊस हजबंड? म्हणजे जशी हाऊस वाईफ असते तसं हाऊस हजबंड. आता पुरुषांनी घरकाम करू नये असं कुठे लिहिलंय का? आजकालच्या जमान्यामध्ये कुठे मिळणार आहे घर कामामध्ये इंटरेस्ट असणारा हाऊस हजबंड? तुम्ही खूप लकी आहात. खरंच मॅडम, नशीब काढलं का तुम्ही? नाही, कसं आहे मॅडम, घरची जबाबदारी सांभाळणं हे काही छोटं काम नाही. आता माणूस दिवस रात्र घराच्या बाहेर राहायला लागला तर घराला घर पण कसं येणार? आता तुम्ही सगळ्या बायका हे काम करता, या वेळेला मी करून बघतो. हा, म्हणजे कठीण आहे पण मजा येते. खरंच तुमच्यासारखे विचार जर सगळ्या पुरुषांचे असते ना, तर ही भांडणं झाली कशाला असती? हाऊसवाईफची किंमत कळली ना तर पुरेसं असतं आम्हा बायकांना. सध्या आमच्याकडे क्लासेस चालू आहेत हाऊसवाईफ कसं बनायचं ह्याचे. अय्या, खरंच? कुठे आहेत? राधिका विद्यापीठात. मुगाची डाळ, मुगाची डाळ, मुगाची डाळ, मुगाची डाळ, तुरीची डाळ, कसली कसली डाळ. मी आधी परफ्यूमचं शॉपिंग करायचे, मेकअपचं शॉपिंग करायचं. मी काय बोरिंग, आता काय शॉपिंग करते तर डाळ. काय आहे, काही दिलंच नाही, नको आहे. आता काय पाहिजे? शुगर, शुगर. एक्सक्यूज मी, शुगर चाहिए था 5 किलो वाला. कौन सा है?
इतना बड़ा कौन लेके जाएगा वो? कितना वजन होता है? अजून काय पाहिजे आता? मला खूप बोर होते, मी नाही करू शकत आहे. बास झालं. काय पाहिजे आता? हँड वॉश, सोप. हे घ्या आणि याचं बिलिंग करा. ओके. चॉकलेट सिरप, आय मिस यू. मॅडम लिस्ट चेक करून घ्या. अहो तुमचं तुम्ही करा ना ते बिलिंग. बोर करतात. हो मॅडम, मॅडम एक मिनिट थांबा. मॅडम ती शनाया आहे ना? चल बघू आपण. ही नक्की शनायाच आहे. हा यार, पण हिने साडी का वेअर केली आहे? नाव शी हॅज गॉट मॅरिड ना. हो का? ती म्हणाली होती की तिचा हस्बंड खूप रिच आहे आणि खूप स्टायलो आहे. अच्छा, पण मग हिने का अशी अँटी टाईप साडी वेअर केली आहे? चल चल बघूया. Oh God. ए शनाया. मम्मा. हाय रीना. हाय सोनिया. कशी आहेस? हाय. यू गॉट मॅरिड आणि सांगितलं पण नाहीस. अगं मी रीनाला सांगितलं होतं फोनवर की माझं डेस्टिनेशन वेडिंग झालं ना फ्रान्स मध्ये, म्हणून बोलवता नाही आलं. कम ऑन यार, शी इज गिव्हिंग अस अ पार्टी. ऑफकोर्स पार्टी देणार आहे. बट बाय द वे, तू अशी साडीमध्ये काय आहेस? यू आर लुकिंग लाईक अ टिपिकल हाऊसवाईफ. मी ऍक्च्युली काय झालं ऍक्च्युली माझी ना मॉम इन लॉ आली आहे ग. आणि यू नो मॉम इन लॉज कशा असतात, थोड्या ऑर्थोडॉक्स असतात, जुन्या विचारांचा है ना. तर त्यांचं जरा मन राखण्यासाठी म्हणलं जरा टेम्पररी साडी नेसायला काय हरकत आहे. आणि साडी पण वाईट नसते यार, छान असते साडी. बाय द वे, तू इथे काय करतेस? मी म्हणलं ना, मी शॉपिंग करायला होते. हे बघ, शॉपिंग करते मी जनरल. मी ऍक्च्युली हँडबॅग्स बघायला आले होते. चल मग मी पण तुला हेल्प करतो. ही बॅग बघ कशी आहे. नाही, मला ऍक्च्युली इथे काहीच नाही आवडत आहे. अगं तू ट्राय तर कर. अगं ही बघ, ह्याच्यावर बघ किती क्यूट लॉक आहे. हो लय क्यूट, पण मी थोडं काहीतरी मोठं बघते ना, असं मोठं आणि ब्राईट कलर असेल ना तर मला आवडेल. पण इथे नको ना. आपण ती कशी वाटते? प्रिटी. शाळा तुला ही बॅग घ्यावीच लागेल. हो, पण अगं तुला मोठी बॅग हवी होती ना. बघ, दिस इज सो व्हायब्रंट. तुला ही घ्यावीच लागेल शनाया. प्राइस आहे बघ 5,000 ओनली. 5,000 रीना. कम ऑन शनाया, यू आर रिॲक्टिंग लाईक अ मिडल क्लास हाऊसवाईफ. काय झालंय तुला? आय थिंक दिस सूट्स यू. हो, हे तू घ्यायलाच पाहिजे. सोनिया प्लीज नको ना. अगं घे गं. चल आता चल. आता घे. अजून काही घ्यायचंय का तुला? नाही. ओके चल, तर मग आपण बिलिंग करूया. ओके. अगं लिसन टू मी रीना, आय कांट बाय दिस. चला तुम्ही याचं बिलिंग करून टाका. रीना. ओके मॅम, यू हॅव टू टेक इट शनाया. इट इज सो ब्युटिफुल. हो. चल चल, आपण एक सेल्फी काढतो. हो हो. घे शनाया. ते घ्या बिल मॅम. बॅग बरोबर एक सेल्फी काढू. 5,000 काही डिस्काउंट नाही ना? डिस्काउंट करून. हा नाही मी पोचतेच आहे. हा अर्धा तास लागेल. येस, थँक्यू. भक्ती मिस. राधिका ताई बिझी आहात का?
नाही नाही बोला ना. नाही मला असं फोनवर नाही बोलता येणार. तुम्ही शाळेत याल का प्लीज? शाळेत आत्ता? हो जरा महत्वाचं आहे. काय झालं? काही प्रॉब्लेम वगैरे नाही ना? नाही म्हणजे अथर्व बरं आहे ना? अहो नाही नाही अथर्व ठीक आहे, त्याला काहीच झालं नाहीये. पण काय राधिका ताई, त्याचं अभ्यासात लक्ष नसतं, वर्गातही लक्ष नसतं. आणि आज तो वर्गात दुसऱ्या मुलांसोबत मोबाईलवर गेम खेळत होता. मोबाईल? त्याच्याकडे कुठून आला मोबाईल? अहो नाही नाही त्याच्याकडे नव्हता फोन, दुसऱ्या एका मुलाने आणलेला. पण त्या मोबाईलवरनं गेम कसा डाउनलोड करायचा, कसा खेळायचा हे सगळं अथर्व त्याला शिकवत होता. काय? हो ना. अहो मी पण खूप सरप्राईज झाले. म्हणजे अथर्वला हे सगळं कुठून कळलं? राधिका ताई, मला मान्य आहे की तुम्ही फार बिझी असता, खूप टेन्शन्स आहेत तुमच्या मागे, पण अथर्वकडे असं दुर्लक्ष करून नाही ना चालणार आपल्याला. समजून राहिलं मला, पण तुम्ही याल का प्लीज शाळेत? मी त्या दुसऱ्या मुलाच्या आईला पण बोलवलंय. तुम्ही या म्हणजे आपल्याला बोलता येईल. ठीक आहे बघते मी, येते मी. ठीक, बाय. अथर्व त्याच्या मित्राला गेम डाउनलोड कसा करायचा हे शिकवत होता. कसं शक्य आहे? आणि मुळात म्हणजे त्याला कसं कळलं? हे तर इंटरनेटचा वापर कसा करायचा हेही शिकवलं नाहीये त्याला. अथर्वला मोबाईलची सवय लागली की काय? नाही मला बघायलाच लागेल. दादा अथर्वच्या शाळेत घ्या. बॅग खूपच क्यूट आहे. खूप क्यूट आहे. थँक्यू. चला आम्ही निघतो. ओके चालेल चालेल, पण पार्टी ड्यू आहे हा तुझी. अगं देईन ग, डेफिनेटली देईन. ओके चालेल. ओ माय गॉड काय झंझट आहे यार. अरे अरे बॅग आता परत करावी. दोन, हा, तीन, पकडायचं नाही. ओके ओके. हा. सॉरी चल, चार. राधिका बास ना प्लीज. काय बास? चल काढ लवकर. चल, पाच. बास ना खरंच. नो पनिशमेंट, नो व्हायलन्स. नो 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 नो. मला मम्माकडे जावं लागेल. मम्माकडे पैसे मागते जाऊ. असतील ना तिच्याकडे.